एवढ्या सगळ्या भाज्या कट केल्या. म्हणलं आता चला तुमच्यासोबत शेअर करूया. व्हेज बिर्याणीचा बेत आहे बरं का आज. म्हणलं व्हेज बिर्याणी करूया. छान पोट तर भरतायच आणि कलरफुल दिसणारी ही व्हेज बिर्याणी दिसता क्षणी कुणालाही खावीशी वाटेल इतकी पौष्टिक आहे. इथे आता मी कांदा कट करून घेतलाय खूप सारा बरं का, आणि ते छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा भरपूर घ्या कारण भरपूर लागतो, आणि घरात आहेत नाही तेवढ्या भाज्या घ्यायच्या. हिरवी मिरची सगळं घ्यायचं. लसण अद्रकची पेस्ट घ्यायची. दही घ्यायचं. तांदूळ इथे शिजायला घातलेला आहे. 3 ग्लास तांदूळ घेतला होता. 12 ग्लास पाणी टाकलं होतं आणि त्यामध्येच खडे मसाले टाकून दुप्पट मीठ टाकून 80% कुक करून घेतला. बाहेर काढून घेतला. आता जेवढ्या व्हेजिटेबल्स आहेत तेवढ्या थोडंसं तेल थोडंसं तूप दोन्ही मिक्स केलं आणि त्यामध्ये अशा फ्राय करून घेते. आणि फ्राय केल्याच्या नंतर फक्त हे 70 ते 80%च कुक होऊ द्यायचे आपल्याला व्हेजिटेबल्स बरं का. आणि जे हार्ड आधी व्हेजिटेबल्स आहेत ते पूर्ण फ्राय करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग पत्तागोबी, शिमला मिरची, टमॅटो जे की लवकर फ्राय होतं हे सगळं शेवटी घालायचं आहे थोडंसं. लगेच 2 मिनटं परतलं की गॅस बंद करायचा. मग आता एक मसाला जो की घरचा असतो, दालचिनी, हिरवी विलायची, लवंग, मिरे हे आबडधोबड वाटायचे आणि शेवटी गॅस बंद करायच्या वेळेला ते टाकून द्यायचं. जसं मी आता कढईमध्ये टाकले तेच. आता गॅस पूर्ण बंद करायचा. भात आपला आपण काढून घेतला होता 80% कुक झाल्याच्या नंतर. एक जाड बुडाचं पातेलं घेतलं, त्यामध्ये तूप घातलेलं आहे सगळ्यात सुरुवातीला, आणि त्यानंतर ज्या आपण भाज्या अर्धवट कुक केलेल्या आहेत ते घातल्या. त्यानंतर भाताची लेअर दिली. अशा लेअर आपल्याला टाकायच्यात. त्याच्यानंतर परत आणखीन भाजीची लेअर दिलेली आहे. त्याच्यानंतर भाताची लेअर टाकायची. त्यानंतर कांदा फ्राय केलेला सुद्धा टाकायचा आहे. जो आपण एवढा मोठा कांदा फ्राय केला होता तो सुद्धा घालायचा असा. आणि लगेच दही सुद्धा घालायचं. माझं दही इथं स्किप झालंय म्हणून मी वरतून घातलं होतं, पण लगेच दही पण थोडं टाकतच राहायचं कारण छान टेस्ट येते. खूप अप्रतिम अशी चवीची बिर्याणी होते. तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. आता माझ्या इथं जवळपास सगळ्याच लेअर टाकून झालेल्या आहेत. राहिलेला कांदा मी सगळाच टाकून दिला. कोथिंबीर टाकली आणि कलरसुद्धा टाकायचा. कलरने दिसायला छान दिसतं कारण अगोदर माणूस डोळ्यांनी खातं नंतर मग तोंडाने खातं, त्यामुळे कलरसुद्धा टाकायचा. आता याला दम द्यायची प्रोसेस. थोडंसं कणिक मळून घ्यायचं आणि कढईला पूर्ण लावायचं आणि वरती प्लेट अशी गच्च झाकायची. खाली एक तवा ठेवलेला आहे मी आणि जवळपास 30 मिनटं तव्यावरती हे पातेलं ठेवून 30 मिनटं गॅसवरती दम दिलेला आहे. शेवटी बिर्याणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.